सध्या जग एका मोठ्या ऊर्जा आणि आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभं आहे. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतीतील सातत्याने होणारी वाढ, पुरवठा साखळीवरील दबाव आणि जागतिक आर्थिक अस्थिरता यांमुळे अनेक देशांनी आता ऊर्जा बचतीसाठी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 3 वेळा नागरिकांना इंधन, वीज आणि परकीय चलनाची बचत करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र विरोधकांकडून या आवाहनांवरून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न होत असताना जगातील इतर देशांमध्ये प्रत्यक्षात किती गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु तत्पूर्वी नमस्कार, मी आरती भिंगारडे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था अर्थात IEA च्या ट्रॅकरनुसार जवळपास 40हून अधिक देशांनी ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना लागू केल्या आहेत. काही देशांनी केवळ जनजागृतीवर भर दिला असला तरी अनेक राष्ट्रांनी थेट निर्बंध, रेशनिंग, प्रवास मर्यादा, सरकारी खर्च कपात, वर्क फ्रॉम होम आणि सार्वजनिक वाहतुकीचा सक्तीने वापर अशा कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात एकूण 9 मुद्द्यांचा समावेश आहे व हे 9 मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. तर पहिला मुद्दा आहे इंधन वापरावर निर्बंध आणि रेशनिंग. ऊर्जा संकटाचा सर्वात मोठा परिणाम इंधन वापरावर दिसून येत आहे. एकूण 18 देशांनी पेट्रोल डिझेलच्या वापरावर मर्यादा घातल्या आहेत. काही देशांनी 1 दिवस आड वाहन वापरण्याची पद्धत सुरू केली आहे, तर काहींनी खासगी वाहनांच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. सार्वजनिक वाहतूक आणि कारपुलिंगला प्रोत्साहन दिलं जात आहे. काही देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. म्यानमारमध्ये समविषम पद्धतीनं वाहन वापर लागू करण्यात आला आहे, तर पाकिस्तानमध्ये सार्वजनिक वाहतूक मोफत करण्यात आली आहे आणि वेगमर्यादा कमी करण्यात आल्या आहेत. इंडोनेशियामध्ये जैव इंधन आणि EV वापरावर भर दिला जात आहे. दुसरा मुद्दा आहे वर्क फ्रॉम होमची सक्ती. ऊर्जा बचतीसाठी अनेक देशांनी कार्यालयीन कामकाज घरून करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. एकूण 13 देशांनी वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन दिलं असून काही ठिकाणी ते सक्तीचं करण्यात आलं आहे. पाकिस्तानमध्ये 4 दिवसांचा कामाचा आठवडा आणि 50% घरून काम करण्याची पद्धत लागू करण्यात आली आहे. इंडोनेशियात शुक्रवारी वर्क फ्रॉम होम, श्रीलंकेत बुधवारी सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरिया, कंबोडिया, मलेशिया, फिलिपिन्स, थायलंड, व्हिएतनाम आणि इजिप्तमध्येही हायब्रिड किंवा ऑनलाईन पद्धतींना प्रोत्साहन दिलं जात आहे. तिसरा मुद्दा आहे शाळा आणि विद्यापीठांमध्ये ऑनलाईन शिक्षण. ऊर्जा वापर कमी करण्यासाठी अनेक देशांनी शाळा आणि विद्यापीठांच्या वेळापत्रकात मोठे बदल केले आहेत. पाकिस्तानमध्ये शिक्षण पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलं आहे. बांगलादेशमध्ये काही विद्यापीठं बंद ठेवण्यात आली आहेत. श्रीलंकेत आठवड्यातील काही दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर लाओसमध्ये शाळा केवळ 3 दिवस सुरू ठेवण्यात आली आहे. चौथा मुद्दा आहे AC वापरावर मर्यादा. वीज बचतीसाठी अनेक देशांनी सार्वजनिक इमारती आणि कार्यालयांमधील AC तापमान निश्चित केलं आहे. बांगलादेश आणि सिंगापूरमध्ये AC 25°C वर ठेवण्याचे आदेश आहेत. मलेशियात 24°, श्रीलंकेत आणि थायलंडमध्ये 26° तापमानाची मर्यादा लागू करण्यात आली आहे. जॉर्डनमध्ये सार्वजनिक कार्यालयांमध्ये AC वापरण्यावरच बंदी घालण्यात आली आहे. पाचवा मुद्दा आहे सरकारी प्रवासावर निर्बंध. अनेक देशांनी सरकारी खर्च कमी करण्यासाठी सरकारी प्रवासावर निर्बंध आणले आहेत. पाकिस्तानने परदेश दौऱ्यांवर बंदी घातली आहे. जॉर्डन, इजिप्त, इंडोनेशिया आणि मलेशियाने सरकारी हवाई आणि रस्ते प्रवास कमी केले आहेत. कोरियामध्ये सरकारी वाहनांसाठी समविषम क्रमांक प्रणाली लागू करण्यात आली आहे. सहावा मुद्दा आहे सार्वजनिक ऊर्जा बचत मोहीम. जगभरातील अनेक देशांमध्ये नागरिकांना ऊर्जा बचतीसाठी मोठ्या प्रमाणात आवाहन केलं जात आहे. ऑस्ट्रेलियाने एव्हरी स्मॉल ॲक्शन हेल्प्स ही मोहीम सुरू केली आहे. सिंगापूरने ऊर्जा कार्यक्षम उपकरणं वापरण्याचं आवाहन केलं असून व्यवसायांना अनुदान दिलं जात आहे. नेदरलँड्समध्ये सौर ऊर्जा, हीट पंप आणि घराच्या नूतनीकरणासाठी मोठं आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. पाकिस्तानमध्ये रात्री 8 वाजल्यानंतर बाजारपेठा बंद करण्याचे आदेश आहेत. श्रीलंका आणि इजिप्तमध्ये जाहिरातींचे दिवे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थायलंडमध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांना लिफ्ट ऐवजी पायऱ्या वापरण्याचे निर्देश
करण्यात आले आहेत. 7वा मुद्दा आहे काही देशांमधील ऊर्जा आणीबाणी. ऊर्जा संकट इतकं गंभीर झालं आहे की काही देशांनी अधिकृत ऊर्जा आणीबाणी जाहीर केली आहे. मादागास्करमध्ये 15 दिवसांची ऊर्जा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. मार्शल आयलंड्समध्ये 90 दिवसांची आणीबाणी घोषित झाली आहे. तर फिलिपिन्स आणि श्रीलंकेत राष्ट्रीय ऊर्जा संकट जाहीर करण्यात आलं आहे. 8वा मुद्दा आहे LPG आणि खाद्यतेलावरही निर्बंध. काही देशांनी LPG आणि खाद्यतेलाच्या वापरावर थेट निर्बंध आणले आहेत. मालदीव आणि नेपाळमध्ये LPG सिलेंडर अर्धेच भरून देण्याची पद्धत सुरू झाली आहे. अनेक देश नागरिकांना स्वदेशी पर्याय स्वीकारण्याचं आवाहन करत आहेत. 9वा मुद्दा आहे भारतातील आव्हान आणि जागतिक वास्तव. या पार्श्वभूमीवर भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आवाहनं केवळ राजकीय किंवा प्रतिकात्मक नसून जागतिक परिस्थितीचा विचार करून केलेली आर्थिक आणि रणनीतिक तयारी असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. पेट्रोल डिझेलचा संयमित वापर, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य, ऑनलाईन बैठका, सार्वजनिक उत्पादनांचा वापर आणि ऊर्जा बचत यांसारख्या गोष्टी आता अनेक देशांच्या धोरणांचा भाग बनल्या आहेत. भारताकडे सध्या पुरेसा इंधन साठा आणि पुरेसा परकीय चलन साठा असला तरी जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जबाबदारीने संसाधनांचा वापर करणं ही काळाची गरज बनली आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच MahaMTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.